आणि यानंतर आणखी काही बातम्या पाहूयात। आमच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या विभागातून महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलाय, पाहूयात। दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली। कुर्ला फिनिक्स मॉलमध्ये अनेक दुकानांवर अजूनही मराठी पाट्या लावल्या नाही। यावर आज तांदुली मनसेकडून आंदोलन करण्यात आलं। तांदुली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। मनसे कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी भानुशाली आणि त्याच्या कार्यकर्त्यांना मॉलमध्ये जाऊ दिले नाही। भानुशाली आज जाऊन फिनिक्स मॉलमध्ये प्रशासनाला जाब विचारणार त्याआधीच पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना गाडीत बसून घाटकोपर पोलीस ठाण्यात घेऊन गेले। आम्हाला भेटू द्या असं भानुशाली म्हणत होते। जर का लवकरात लवकर या पाट्या मराठीमध्ये लावल्या गेल्या नाही तर मॉलमध्ये घुसून मॉलची तोडफोड करण्यात येईल असे तांदुली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले। राज्यातील आस्थापने आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत आता संपली आहे। राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याची न्यायालयाने 26 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती। ती काल संपली असून आता ज्या दुकानांवर मराठीत पाटी नसेल त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर उद्यापासून मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे। तब्बल 13 वर्षानंतर दीपक केसरकर आणि नारायण राणे यांची भेट झाली आहे। जर बघितलं तर 13 वर्ष राणे आणि केसरकर यांच्यात अजिबात शक्य नव्हतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत राणेंच्या पराभवासाठी केसरकर आघाडीवर होते। एकूणच ज्या घडामोडी घडलेल्या आहेत गेल्या काही वर्षात, त्यामुळे राणे आणि केसरकर यांच्यातलं जे दुश्मनी होती ती खूपच वाढत गेलेली होती। मात्र आज केसरकर आणि राणे यांची भेट झाली। तब्बल 13 वर्षानंतर ही भेट झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण पुढच्या निवडणुकीत दीपक केसरकर हे पुन्हा एकदा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, तर राणेंचे पुत्र निलेश राणे हे मालवण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। एकूणच जर बघितलं तर पुढच्या निवडणुकीसाठी राणेंना केसरकरांची आणि केसरकरांना राणेंची मदत लागणार आहे आणि त्यामुळे ह्या भेटीकडे वेगळ्या अर्थाने पाहिलं जाते। दुसऱ्या बाजूला राजन तेलींनी मात्र केसरकरांच्या या भेटीकडे एकूणच बघितलं तर टीका केलेली आहे। राणे केसरकर या भेटीकडे टीका करताना राजन तेली म्हणाले की अशा पद्धतीच्या निवडणुका आल्या की केसरकर अशा पद्धतीच्या भेटी घेतच असतात, मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातला दहशतवाद संपला आहे का हे पुन्हा एकदा दीपक केसरकर यांनी जाहीर करावं अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा राजन तेली यांनी केलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात बनवलेली जी शिंदे समिती आहे तीच बरखास्त करा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आणि त्यानंतर आता राज्यभरातील मराठा समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। ज्या शिंदे समितीला बरखास्त करण्याची मागणी छगन भुजबळ करतायत त्याच छगन भुजबळांना आता बरखास्त करा, त्यांना पदावरून हटवा अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं केली आहे। शिवाय भुजबळ हे चावी देणारे नेते आहेत, त्यांना कोणीतरी चावी दिल्यानंतरच ते तशा पद्धतीचं वक्तव्य करतात अशी देखील टीका कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली आहे। त्यामुळे भुजबळ यांनी येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करू नये, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन देखील करावं लागेल अशी प्रतिक्रिया देखील कोल्हापुरातल्या सकल मराठा समाजाने दिली। धर्मवीर 1 नंतर आता धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीला लवकर जाणार आहे, पण त्याचा सिनेमाचं शूटिंग आतापासूनच सुरू होणार आहे। खरं तर आपण बघितलं तर धर्मवीरला अनेक प्रतिसाद मिळाले, अनेक पुरस्कार मिळाले आणि 2 आता सज्ज झाले शूटिंगसाठी। ठाण्याच्या खऱ्या अर्थानं कोळशेच्या इकडे हा शूटिंग सुरू होणार आहे। आनंद आश्रम इकडे डेव्हलप करण्यात आला आहे। आज एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे सगळे मोठे नेते मंडळी आज येऊन खऱ्या अर्थानं मुहूर्ताचा जो क्लॅप असतो तो दिला। त्यामुळे आता धर्मवीरमध्ये काय पाहायला मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन जरी असेल तरी चर्चा जरी झाली, मात्र चर्चा होऊन सुद्धा हा सिनेमा मात्र रंगणार आहे आणि सिनेमात दिघे साहेबांचं आयुष्य आता किती उलगडलं जाणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। जळगाव जिल्ह्यात काल रात्रीपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे। आज दिवसभरापासून जर आपण बघितलं तर सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील अनेक भागात वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झालेला आहे। हा पाऊस रब्बी हंगामासाठी फायदेशीर असला तरी खरीप हंगामातील कापूस, कांदा, केळी यासह इतर पिकांवर ह्या पावसाचा विपरीत परिणाम झालेला आहे। जळगाव शहरासह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव सह इतर भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे। भडगाव, चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात काल मध्यरात्री गारपीट झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे भडगाव असतील किंवा चाळीसगाव तालुक्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावे आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे।
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे। जोरदार वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील जे पिकांना आहे त्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। पिकं तसेच फळबागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे आणि आता त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत सापडले आहेत। दरम्यान सकाळी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार निलेश लंके यांनी पत्र पाठवले आहेत। लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांची तसेच फळबागांचं पंचनामे करून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्याची मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे। काल जोरदार अवकाळी पाऊस झाल्यामुळं तालुक्यातील तब्बल 11 गावांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे। त्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, फळबागांमध्ये पपई असेल, द्राक्ष असेल, त्याचप्रमाणे कांदा असेल, या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याचं शेतकरी सांगतायत आणि त्यामुळे कुठेतरी आता राज्य सरकार असेल, प्रशासन असेल, यांनी लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। बीड जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस पडला, यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून आता दुसरीकडे रब्बी हंगामाच्या प्रारंभाला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे। जी काही पिकं आली होती ती आता वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः झोपली असून ज्वारी आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रविवारी रात्री जवळपास 2 ते 2.5 तास बीड जिल्ह्याच्या वडवणी तसेच गेवराई तसेच बीड तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला। या पावसाच्या तडाख्याने ज्वारीचे व कापसाचे नुकसान झाले असून आता या पिकाची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। यापूर्वी मुदत जी जाहीर झाली ती अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसून आता नव्याने पुन्हा हे संकट ओढवल्याने याची तत्काळ पंचनामे करावेत व शासनाने नुकसान भरपाईसाठी तरतूद करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे रब्बी आणि खरीप अशा दोन्ही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं नेट शेडचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर खामगाव तालुक्यातील शिराळा या गावामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि या गारपिटीमुळे सैलानी हटकर या पशुपालक शेतकऱ्यांच्या 20 मेंढ्या ह्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे। त्यामुळे आता शासनाने याचा पंचनामा करून नुकसानीची मागणी या शेतकऱ्यांकडून केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह आता व्यापाऱ्यांच्या देखील आर्थिक नुकसान होत असल्याच्या दिसून येत आहे। बाजार समितीत खरेदी केलेली ओली लाल मिरची सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी पथारीवर पाथरली असताना अवकाळी पावसाने चांगला झोडपला असल्यानंतर याच्यातली जवळपास 25 ते 30% मिरची हे खराब झाली असल्याचेही बोलले जात आहे। येणाऱ्या आणखी 3 दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवल्यानंतर व्यापाऱ्यांच्या आर्थिक नुकसान होणार हे मात्र निश्चित आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसह आता व्यापाऱ्यांनाही काही मदत करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे। वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मानोरा शहरातील चिस्ताळा परिसरामध्ये शेकडो बगळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब सकाळी निदर्शनास आली होती आणि त्यानंतर आता मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी गावामध्ये सुद्धा 8 ते 10 मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे। हे मेंढपाळ 400 ते 500 मेंढ्या घेऊन मागील 8 दिवसांपासून या परिसरामध्ये चारण्यासाठी आलेले होते। मात्र काल रात्री अचानक पाऊस आला आणि त्यात गारपीट झाली आणि गारपिटीने झोडपून काढल्यामुळे ह्या मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत। तर आणखी 8 ते 10 मेंढ्या ह्या जखमी झालेल्या आहेत, आजारी पडलेल्या असल्याची सुद्धा माहिती आहे। त्यामुळे या मेंढपाळाचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। याचे तात्काळ पंचनामे करावेत आणि या मेंढपाळाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी इथल्या नागरिकांकडून करण्यात। मनोज जरांगे बोलतायत, थेट जाऊयात। या राज्यातली जनता आपल्यासाठी प्रिय आहे म्हणून आपण तो शब्द फक्त मागे घेतो। आणि यानंतर पाहूयात उर्वरित बातम्या। अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून जनसंघर्ष संघटनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। या आमरण उपोषणाला आता किसान सभेचे नेते अजित नवले यांनी पाठिंबा दिलेला आहे। अजित नवलेही ह्या ठिकाणी अन्नत्याग करत आंदोलनाला बसले आहे। काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला। जो उपोषणाचा मंडप होता
उरून गेला. अखेर उपोषणकर्त्यांना जी आहे एका मंदिराचा सहारा घ्यावा लागला. अशा परिस्थितीतही उपोषणावर हे शेतकरी ठाम आहे. गेल्या काही दिवसांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांचं राज्यभर आंदोलन पेटलंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला 35 रुपये जी आहे ती भाव देण्याची मागणी आहे. यासाठी विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे, रास्ता रोको केले जात आहे. मात्र गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या ह्या आमरण उपोषणाकडे अद्याप मात्र शासनाने दखल दिलेली नाही आहे. शासनाने या उपोषणाची दखल घेऊन या उपोषणाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जाते. नांदेडच्या मुखेड तालुक्यात गेल्या 30 वर्षापासून लेंडी प्रकल्प हा प्रलंबित आहे. याच मागणीसाठी रावणगाव येथील 12 गावच्या ग्रामस्थांनी गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मावेजा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा ग्रामस्थांनी सांगितले आहे. तसेच लेंडी प्रकल्प हा गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित आहे. शासनाने अनेक वेळा निधी देऊन देखील आम्हाला आत्तापर्यंत निधीचं वाटप झालं नाही. तसेच एकतर आमच्या जमिनी आम्हाला परत करा किंवा आम्हाला मावेजा द्या या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून 12 गावच्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. सराटे आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर प्रारंभीच्या टप्प्यात उपोषण सुरू केले होते. त्यावेळी त्या ठिकाणी दगडफेक तसेच लाठीमाराची घटना घडली होती. या लाठीमार प्रकरणानंतर राज्यभरात चर्चा झाली. तसेच दगडफेक प्रकरणात पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. दाखल केलेल्या आरोपींमध्ये सर्व मराठा आंदोलक आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाने देखील कुठलीही कारवाई या आंदोलकांवर केली नव्हती. परंतु आता तब्बल 2 ते 2.5 महिन्यानंतर ऋषिकेश बेदरे हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर अटकेची कारवाई अंबड पोलिसांनी केली आहे. गेवराई तालुक्यात येत त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना आता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर या अटकेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. ऋषिकेश बेदरे यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काहींनी केला आहे. तर याच प्रश्नावर गेवराईत सकळ मराठा बांधवांनी मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. ऋषिकेश बेदरे यांच्या अटकेचा निषेध नोंदवत ही अटक चुकीची असून त्यांच्यावरील कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे. आता शासन यावर काय भूमिका जाहीर करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीचं बेलोरा विमानतळाचं काम जे आहे ते प्रगतीपथावर सुरू आहे आणि येत्या काही महिन्यातच हे विमानतळ इथून विमान जे आहे ते टेक ऑफ आणि लँडिंग होण्याची वाटचाल आहे. सुरू असताना आता बेलोरा विमानतळावर इथे पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठीची निविदा देखील काढण्यात आलेली आहे. केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पायलट प्रशिक्षण केंद्राला मान्यता दिली आहे आणि त्यामुळेच काही वर्षापासून बेलोरा विमानतळावरून विमाने सुरू होण्याची प्रतीक्षा आता संपत असण्याची संकेत जे आहे ते आता मिळत आहेत. वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतीच्या कुंपणासाठी अनुदानावर सोलर पॅनल, बॅटरी व साहित्याचा वाटप करण्यात आला. बाजार समितीच्या वतीने कानगाव येथील कार्यक्रमात या साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी देवळीचे आमदार रणजित कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट सुधीर कोठारी, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू आदींची उपस्थिती होती. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं वन्य प्राण्यापासून संरक्षण होणार आहे. सोलापुरात घरगुती गॅसचा स्फोट होऊन एकाच घरातील 4 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावामध्ये पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली. खरं तर घरगुती गॅस सिलेंडर चालू करण्यासाठी घरातील महिला गेल्यानंतरनं हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की घरातील सर्व भिंती ज्या आहेत त्या जमीनदोस्त झालेल्या आहेत. जखमींना जे आहे ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मुंबईतील आगरीपाडा येथील चिस्तिया इमारतीला आज सकाळी सुमारे 8:30च्या दरम्यान आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटनी लागली असल्याचा अंदाज हा अग्निशामक दलाकडून नोंदवण्यात आला आहे. मात्र या आगीची तीव्रता एवढी होती की 15, 16, 17 या 3 माळ्यांवर ही आग पसरली गेली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाच्या 5 गाड्या तिथे त्वरित तैनात झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आज सकाळी 9:30च्या सुमारास विरार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरील 6च्या बाजूला एक सर्व्हिस वायर होती. त्या सर्व्हिस वायरला अचानक मोठ्या प्रमाणात आग लागल्यानं
एकच भीतीचं वातावरण या रेल्वे स्थानकावरती पसरलं होतं. नागरिकांमध्ये पळापळ झाली होती. मात्र याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ वसईविरार अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेत या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे. मात्र नेमकं ही आग कशामुळे लागली याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. बारामतीच्या एमआयडीसी मध्ये आज भल्या पहाटे दिलीप सुर्वे यांच्या गोडाऊनला आग लागली. या आगीमध्ये गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेल्या वेस्टेज फूड मटेरियल जसे की एक्सपायर झालेले चॉकलेट्स, कुरकुरे आदी साहित्य जळून खाक झाले आहे. हे गोडाऊन 15,000 स्क्वेअर फूटचे होते. आगीमुळे गोडाऊनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही आग आटोक्यात आणण्याकरिता बारामती नगरपालिकेसह एमआयडीसी आणि छत्रपती साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी 3 तासात ही आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरची आग इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज नागपुरात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या नव्या प्रकल्पामुळे डम्पिंग यार्डमध्ये कचरा वेचणाऱ्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे. त्यामुळे या नव्या प्रकल्पात या कचरा वेचणाऱ्यांना सामावून घ्यावे यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. डम्पिंग यार्डच्या बाहेर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना यासंबंधीचं निवेदनही देण्यात आलं. ज्यानंतर गडकरी आणि फडणवीसांनी योग्य कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले. वर्धा शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने रात्री 11 वाजताच्या दरम्यान दिव्यांच्या प्रकाशात महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिरात सुंदर अशी रांगोळी कलाकारांनी काढली होती. 501 दिव्यांची आरास यावेळी करण्यात आली. गणेश आरतीला गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दिव्यांच्या नयनरम्य दृश्याने गणेश मंदिर उजाळले होते. वर्धा शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असते. येथे नेहमीच भक्तांची मांदियाळी असते. चिंचवडमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने गोवंशीय जनावरांचा प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आयोजित केला होता. महेश दादा लांडगे फाउंडेशनच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर नियोजन हे पूर्णपणे बैलगाडा संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं. या प्रदर्शनामध्ये 1000 पेक्षा अधिक जनावरांचा सहभाग नोंदविण्यात आला होता. विशेष करून जर आपण पाहिलं तर या प्रदर्शनामध्ये गुजरातमधील एका घोड्याने विशेष आकर्षण ठरलं. कारण हा जो घोडा होता तो तब्बल 60 कोटींचा हा घोडा होता आणि या घोड्याचा जो खुराक होता तो काही विशेष होता. या घोड्याला तब्बल दररोज 15 लिटर दूध आणि 5 किलो हरभरा असा खरं तर खाद्य या घोड्याचं होतं. ह्या घोड्याचं विशेष आकर्षण ठरलं आणि याच घोड्याने या प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांकही पटकावला आहे.